मला वाटतं एका तासामध्येच कंटाळा आला काय नाही ना. अच्छा. अन्नपूर्णा केटरर्स वेलफेअर असोसिएशन आयोजित आज एक दिवसीय कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले डॉक्टर जोगदंड सर, बोर्डे साहेब, तुषारजी दूध साहेब आणि टेंडर गुरुचे हर्षद वर्गे सर, त्यांच्यासोबत असलेले मोरे सर, अन्नपूर्णा केटरर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश निरंतर साहेब, उपाध्यक्ष अजय मुथा साहेब, सचिव भरत सुराणा साहेब, टेकाळे साहेब, खडके साहेब आणि आपण सर्व अन्नपूर्णा केटरर्स वेलफेअर असोसिएशनचे सदस्य, आपलं सगळ्यांचं आजच्या या एक दिवसीय कार्यशाळेसाठी स्वागत आहे. मला आनंद होतोय की आपण लोकांना जेवू घालायचं काम करतात आणि कोणत्याही कार्यक्रमाचं यश हे जेवणावर अवलंबून असतं. जेवण चांगलं झालं तर लग्न चांगलं झालं म्हणतात. आम्ही सुद्धा वेगवेगळे काही प्रशिक्षण कार्यक्रम घेत असतो आणि त्यामध्ये जे काही आमचे पार्टिसिपंट असतात त्यांना जर जेवण मिळालं नाही व्यवस्थित तर ते म्हणतात की कार्यक्रम चांगला झाला नाही. थोडक्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे असे व्यक्ती, असे व्यावसायिक या ठिकाणी बसलेले आहात. मला अजून एक बाब या ठिकाणी जाणवली, ती म्हणजे प्रमुख अतिथी या व्यासपीठावर बसलेले आहेत, पण आपले अन्नपूर्णा केटरर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असेल, सचिव असेल, कोणताही पदाधिकारी व्यासपीठावर नाही आहेत. म्हणजे लग्न कार्यामध्ये सुद्धा आधी लोकांना जेवू घालायचं, तसंच VIP सुद्धा काय की एकदम VIP व्यवस्था करायची, एकदम रांगोळी काढून फुलांची सजावट करून. तसंच आजही आपण म्हणजे प्रमुख अतिथींना मुख्य स्थान या ठिकाणी दिलेलं आहे आणि आपण एकही पदाधिकारी व्यासपीठावर या ठिकाणी बसलेले नाही आहेत. ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यासाठी आपलं सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. मी MCD मधून आलेले आहेत, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही उद्योग विभागाची प्रशिक्षण संस्था आहे. आपण सगळे उद्योजक आहात, व्यावसायिक आहात आणि आपला उद्योग व्यवसाय वाढविण्यासाठी आम्ही आपल्यासाठी काय करू शकतो त्याचं छोटंसं प्रेझेंटेशन मी या ठिकाणी सादर करू इच्छितो. प्लीज प्रेझेंटेशन. एक छोटंसं प्रेझेंटेशन या ठिकाणी आहे, कारण आपला वेळ वाया जाऊ नये त्यासाठी छोटंसं प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. ज्या ज्या गोष्टी आपल्या उपयोगाच्या वाटतात तर त्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत. मी आधीच आपल्याला सांगितलं की मी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामध्ये विभागीय अधिकारी आहेत. मराठवाडा विभागातील जे काही 8 जिल्हे आहेत तर 8 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे जे काम असतं ते काम बघायचं काम मी करत असतो. पुढे नेक्स्ट. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत
ज्यांना कोणाला काही उद्योग व्यवसाय सुरू करायचे असतात, मग नवीन उद्योग व्यवसाय असेल किंवा असलेले उद्योग वाढवायचे असतील, त्यासाठी वेगवेगळे काही ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही घेत असतो. आता आपल्या स्वतःला सुद्धा काही ट्रेनिंग प्रोग्राम आमचे उपयोगाचे ठरू शकतात. तसेच काही मुलं पण या ठिकाणी उपस्थित आहेत, तर आपले जे काही मुलं असतील, मुली असतील किंवा आपले भाऊबंद असतील तर त्यांना तुम्ही सांगू शकता. ज्यांना काही उद्योग व्यवसाय सुरू करायचा असतो त्यांच्यासाठी आम्ही एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम घेत असतो, ज्याला म्हणतो आम्ही उद्योजकता विकास कार्यक्रम, ज्यामध्ये वेगवेगळ्या उद्योग संधी आम्ही सांगत असतो. म्हणजे वेगवेगळ्या फील्डमधल्या ज्या काही उद्योग संधी आहेत, जसं इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, ॲग्रोबेस आहे, फूड प्रोसेसिंग आहे. आता आपण फूड प्रोसेसिंग या सेक्टरमधले आहात आणि फूड प्रोसेसिंगमध्ये म्हणजे तुम्ही तर कॅटरर्स आहातच, पण तुम्ही जे काही प्रॉडक्ट बनवतात किंवा जे काही ॲटम बनवतात तुम्ही लग्न कार्यामध्ये किंवा शुभ कार्यामध्ये, तेच प्रॉडक्ट आपण बनवून जर विकले म्हणजे उद्योजक जर झालात तर त्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, तर त्या योजनासुद्धा मी थोडक्यात या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. तर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम असतात आमच्याकडं 2 आठवड्यापासून तर 1 महिन्यापर्यंत. आपल्या मुलांना मुलींना जर तुम्ही त्या प्रोग्राममध्ये जर पाठवलं तर वेगवेगळ्या उद्योग संधीची माहिती मिळेल. शासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहे, सोयी सवलती आहे, सबसिडीज आहेत, तर त्या सबसिडीज आम्ही त्यामध्ये सांगत असतो. वेगवेगळे जे काही यशस्वी उद्योजक असतात, ज्यांनी उद्योग सुरू केलेले असतात, अशा उद्योजकांसोबत इंटरॅक्शन आम्ही त्या प्रोग्राममध्ये ठेवत असतो. प्रकल्प अहवाल कसा बनवायचा, लोन प्रपोजल कसं तयार करायचं, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यामध्ये सांगत असतो. ग्रामीण भागामध्ये आम्ही डेव्हलपमेंट प्रोग्राम फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट असे काही प्रोग्राम घेत असतो. उद्योजकांसाठी काही मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम असतात. उद्योगाचं व्यवस्थापन कसं करायचं, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट कसं करायचं, फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करायचं. जसं बर्गे सर जो काही विषय घेतात ई टेंडरिंगचे सुद्धा काही प्रोग्राम आमच्याकडे असतात. एक्सपोर्ट प्रमोशनचे काही प्रोग्राम असतात. असे वेगवेगळे काही प्रोग्राम आम्ही कंडक्ट करत असतो. आणि त्याशिवाय उद्योजक नावाचं एक मासिक आहे जे दर महिन्याला पब्लिश होत असतं. खडगे साहेब आले होते, त्यांना आम्ही उद्योजक मासिक दिलं. ते म्हणाले की आमच्या जे काही व्यावसायिक बंधू आहेत तर त्यांना सुद्धा उपयोगाचं ठरू शकेल. आणि म्हणून कसं की उद्योजक मासिक त्या ठिकाणी आहेत. यामध्ये काय की शासनाच्या औद्योगिक धोरण काय आहे, वेगवेगळ्या नवीन उद्योगासाठी काय योजना सोयी सवलती आहेत, असं त्या मासिकामध्ये पब्लिश केल्या जातं. दर महिन्याला ते मासिक पब्लिश होत असतं आणि औरंगाबादहूनच पब्लिश होतं, छत्रपती संभाजीनगरमधून पब्लिश होत असतं. कोणाला त्याचं वर्गणीदार व्हायचं असेल तर होता येतं. mcd.co.in ही आमची साईट आहे. mcd.co.in या साईटवरती ऑनलाईन तुम्हाला सबस्क्रिप्शन भरायचं असतं आणि ते सबस्क्रिप्शन भरल्यानंतर आपल्याला घरपोच तो अंक आपल्याला मिळू शकतो. पुन्हा एकदा साईटचं नाव सांगतो मी, mcd.co.in. नेक्स्ट, आता मला इथं बसल्या बसल्या अनेक वेळेला वाटत होतं की आपण मोठे उद्योजक होऊ शकता, कारण तुम्ही व्यावसायिक आहातच, तुम्ही कॅटरर्स आहातच आणि तुम्ही जे काही ॲटम बनवतात तेच ॲटम काय की ते प्रॉडक्ट म्हणून तुम्ही जर बनवले आणि विकले तर त्यातून जास्तीत जास्त तुम्हाला नफा मिळू शकतो, जास्तीत जास्त व्यवसाय तुम्हाला मिळू शकतो आणि त्यातून आपली प्रगती चांगली होऊ शकते. आणि म्हणून या ठिकाणी MSME म्हणजे काय आहे की मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस. मायक्रो म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. आणि सूक्ष्म उद्योग कशाला म्हणायचं, मध्यम उद्योग कशाला म्हणायचं, लघु उद्योग कशाला म्हणायचं, त्याची एक व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. मायक्रो एंटरप्राइज म्हणजे काय की 2.5 कोटीपर्यंत ज्या उद्योगामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्या उद्योगाला म्हणतात मायक्रो म्हणजे सूक्ष्म लघु उद्योग. असे सूक्ष्म उद्योग आपल्याला स्टार्ट करता येऊ शकतात. आपले मुलं असतील, मुली असतील, त्यांना तुम्ही काय की प्रमोट करू शकता किंवा त्यांना मोटिवेट करू शकता. त्यानंतर स्मॉल एंटरप्राइजेस, लघु उद्योग म्हणजे 25 कोटीपर्यंत ज्या उद्योगामध्ये इन्व्हेस्टमेंट असते तर अशा उद्योगाला लघु उद्योग म्हणतात. आणि 125 कोटीपेक्षा जास्त 125 कोटीपर्यंत ज्या उद्योगामध्ये इन्व्हेस्टमेंट असते अशा उद्योगाला मध्यम उद्योग असे म्हणतात. तर मला वाटतं काय की MSMEसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. उद्योग विभागाच्या एकूण 34 पॉलिसी आहेत, 34 योजना आहेत. यात
34 योजनेचाही लाभ आपल्याला घेता येऊ शकतो. नेक्स्ट, या सगळ्या पॉलिसी आहेत बघा. त्यामध्ये पॅकेज स्कीम ऑफ इन्स्टिट्यूट, ज्यामध्ये काय अनुदान मिळतं, सबसिडी मिळते. आता जे काय GST या ठिकाणी सांगितलं होतं, मी बघत होतो आपल्या चेहऱ्यावरती काही जणांना ते थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या होत्या. 18% GST द्यायचा आहे नाही का. पण आपला लघुउद्योग असेल, मायक्रो एंटरप्राइज आपण स्थापन केलेलं असेल तर शासन त्याला काय की तो GSTची जी काही अमाऊंट आपण भरलेली असते किंवा इन्कम टॅक्सची अमाऊंट भरलेली असते, इव्हन इलेक्ट्रिसिटीची कसं आहे की आपण जे काही ड्युटी किंवा जे काही रेंट दिलेला असतो ते आपल्याला रिटर्न मिळतं. त्या योजनेचं नाव आहे पॅकेज स्कीम ऑफ इन्स्टिट्यूट्स. त्यानंतर SC/ST उद्योजकांसाठी योजना आहे, वुमेन पॉलिसी आहेत, महिलांसाठी वुमेन पॉलिसी आहेत. अशा वेगवेगळ्या योजना आहेत. या योजनांची माहिती आम्ही आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमामधून देत असतो. आपल्या मुलांना मुलींना तुम्ही त्या ट्रेनिंगमध्ये जर पाठवलं, काही मोफतही असतात, काही प्रशिक्षणाला फीस पण असते, पण त्यातून आपल्याला काय की डिटेल माहिती मिळू शकते. नेक्स्ट हां, एक महत्त्वाची योजना आहे ज्या योजनेचा लाभ आपल्याला मिळू शकतो, इमिडिएट तुम्हाला फायदा घेता येऊ शकतो, म्हणजे ॲज अ कॅटरर्स म्हणून हे लाभ घेता येऊ शकतो. ती योजना आहे CMEGP योजना. CMEGP म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, ज्याला म्हणतात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. ही योजना 50 लाखापर्यंतची योजना आहे. म्हणजे एखादा काय की लघुउद्योग आपल्याला सुरू करायचा असेल, मायक्रो एंटरप्राइज स्टार्ट करायचा असेल, मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी, तर 50 लाखापर्यंतचा प्रोजेक्ट आपल्याला करता येऊ शकतो. आपल्यासारख्या कॅटरर्स व्यवसायासाठी 20 लाखापर्यंतचं फायनान्शियल लिमिट यामध्ये आहेत. आता उद्देश असा आहे की सूक्ष्म लघु उपक्रमाद्वारे व्यापक रोजगाराच्या काही संधी निर्माण व्हावं, यासाठी ही योजना शासनाने सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर वयाची अट दिलेली 18 ते 45 वर्ष. पण SC असेल, ST असेल किंवा फिजिकली चॅलेंज पर्सन असेल किंवा वुमेन असेल, महिला असेल, यांच्यासाठी 50 वर्षापर्यंत वयाची अट चालते. वैयक्तिक म्हणजे काय की इंडिव्हिज्युअलमध्ये एकट्यालाही उद्योग स्टार्ट करता येतो, भागीदारीमध्ये करता येतो, किंवा बचत गट असेल आपला तर बचत गटाच्या माध्यमामधूनही आपल्याला उद्योग स्टार्ट करता येतो. इथं दिलं बघा प्रकल्प किंमत. सेवा आणि कृषी म्हणजे आता तुमचा जो काही कॅटरर्स व्यवसाय आहे हा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये मोडतो, तर तुमच्यासाठी 20 लाखापर्यंतचं फायनान्शियल असिस्टन्स घेऊन आपला उद्योग व्यवसाय आपल्याला वाढवता येऊ शकतो. ज्यांचं वय 18 ते 45 वयामध्ये आहेत किंवा जे SC/ST वुमेन किंवा फिजिकली चॅलेंज पर्सनमध्ये मोडत असेल तर 50 वर्ष वय त्यासाठी चालतं. अंमलबजावणी यंत्रणा शहरी भागासाठी DIC जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कसं की आपल्याला फायनान्शियल असिस्टन्स घेता येऊ शकतात, आणि खादी ग्रामोद्योग मंडळ हे ग्रामीण भागासाठी आहेत. शैक्षणिक पात्रता 10 ते 25 लाख प्रकल्प मर्यादेपर्यंत 7वी पास फक्त शिक्षणाची अट आहेत. तुमच्यापैकी मॅक्झिमम काय की 7वी पास तर असणारच आहेत. 25 लाखापेक्षा जास्त असेल तर त्याला 10वी पासची अट दिलेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे, कोणाकडे जायची सुद्धा गरज नाही आहे. कोणी एजंट असेल मग काय की तो पैसे मागतो, असं एजंटाकडे पण जायची गरज नाही आहे. ऑनलाईन साईट दिलेली आहेत, CMEGP.gov.in या साईटवरती ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला करता येतो. नेक्स्ट, आता सबसिडी किती मिळते? ही सबसिडीची योजना आहे. जनरल कॅटेगरीचा म्हणजे सर्वसाधारण उमेदवार जर असेल तर त्याला स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन, ओन कॉन्ट्रिब्युशन पाहिजे 10%. यू म्हणजे काय, अर्बन म्हणजे शहरी भागामध्ये जर उद्योग स्टार्ट करायचा असेल तर तिथं सबसिडी मिळेल 15% पुरुषांसाठी. ग्रामीण भागामध्ये जर असेल तर 25% सबसिडी मिळेल, आणि बँकेचं लोन जे आहे शहरी भागासाठी ते मिळेल 75%. पण ग्रामीण भागामध्ये जर असेल तर 65% लोन मिळेल. आणि उमेदवार म्हणजे SC असेल, ST असेल, VGNTमध्ये असेल, OBC असेल किंवा वुमेन असेल किंवा मग दिव्यांग असेल किंवा माजी सैनिक असेल आणि मायनॉरिटीमध्ये असेल तर यांच्यासाठी फक्त 5% आपलं ओन कॉन्ट्रिब्युशन द्यायचं आहे. स्वतःचं गुंतवणूक फक्त 5% करायची आहेत. 25% सबसिडी असेल शहरी भागासाठी. पण ग्रामीण भागामध्ये जिथं काय की लोकसंख्या 20,000पेक्षा कमी आहेत
खेड्यागावामध्ये जर उद्योग असेल तर त्या ठिकाणी सबसिडी असेल 25% आणि बँक लोन असेल सबसिडी असेल ग्रामीण भागामध्ये 35% आणि बँक लोन असेल ग्रामीण भागासाठी आपलं शहरी भागासाठी 70% आणि ग्रामीण भागासाठी असेल 60%. तर ह्या अशा पद्धतीनं आपल्याला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतं. कागदपत्र फार काही लागत नाही आहे, फक्त 4-5 कागद आहेत जे की आता फोटो सगळ्यांकडे असतो, आधार कार्ड सगळ्यांकडे असतं, रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे असतं आणि शैक्षणिक कागदपत्र म्हणजे काय की मार्क मेमो असेल किंवा मार्कशीट असेल आणि प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिजे असतो. 1 पेज प्रोजेक्ट रिपोर्ट त्याचा पाहिजेत आणि जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कसं SC ST मध्ये जर असेल तर त्या